शेती व उद्योग क्षेत्रात आधुनिकतेची कास धरीत जिल्ह्याने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत। शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि उद्योग क्षेत्रात विकास करून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज केले आहे। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त पोलीस मुख्यालय अमरावती शहर परेड मैदान येथे मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बोलत होते। पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोखडे, विभागीय आयुक्त अजय लहाणे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। श्री पाटील यावेळी म्हणाले की राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहे। राज्य शासनाने पीक कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असून ही प्रक्रिया लवकरच प्रत्यक्ष सुरू होणार आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित 1,15,862 शेतकऱ्यांना 745 कोटी रुपयांची मदत थेट खात्यात जमा केली जाणार आहे। तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत 22वा हप्ता 2,71,762 शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे। कृषी यांत्रिकीकरणाकरिता 14.45 कोटी रुपये खर्चून 2,098 शेतकऱ्यांना यंत्र व अवजारे खरेदीसाठी मदत केली आहे। मोर्शी आणि वरुड येथील स्ट्रीट इंडस्ट्रीत आता AI आधारित तंत्रज्ञान राबविले जाईल। सिंचनासाठी प्रति थेंब अधिक पीक योजनेत 3,559 आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत 2,153 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अमरावती जिल्ह्याने राज्यात 2रा क्रमांक पटकावला असून ही जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे। जिल्ह्याच्या औद्योगिक विकास आणि महिला सक्षमीकरणवर भर देत असल्याचे सांगून सहकार मंत्री पाटील पुढे म्हणाले की अमरावतीमध्ये PM मित्र टेक्सटाईल पार्क आणि विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहे। औद्योगिक वसाहतीतील IT पार्क आणि आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षक केंद्र आकारास येत आहे। रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 1,055 कर्ज प्रकरणे मंजूर झाली असून यात 633 महिला उद्योजकांचा समावेश आहे। आरोग्य विभागातर्फे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार आणि आयुष्यमान कार्ड वाटप सुरू आहे। मेळघाटातील माता बालमृत्यू दर 0वर आणण्यासाठी मेळघाट परिक्रमा उपक्रम राबवली जात आहे। महिलांसाठी पिंक ई रिक्षा, आई योजना आणि लाडकी बहीण योजनेद्वारे आर्थिक सक्षमीकरण केले जात असून जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। पर्यटन क्षेत्रात चिखलदरा येथील स्कायवॉक पूर्ण करण्यात भर दिला जात असून आमझरी गावातील मधाचे गाव म्हणून निवड झाली आहे। तसेच संत गाडगेबाबांच्या 150व्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकास करण्यासाठी तरतूद अर्थसंकल्पना करण्यात आली आहे। देशाच्या पहिल्या डिजिटल जनगणनेत नागरिकांची अचूक माहिती भरून सहकार्य करावे असे आवाहन श्री पाटील यांनी यावेळी केले। महाराष्ट्र दिनानिमित्त आणि जागतिक कामगार दिनानिमित्त त्यांनी यावेळी नागरिकांना शुभेच्छा दिल्या। विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आलाय। सन 2024-25 या वार्षिक विशेष जिल्हा युवा पुरस्कार नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळे युवकाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केल्याबद्दल युवक गटातून अमर वानखडे तिवसा, युवती गटातून जान्हवी राऊत नया वाठोडा तसेच संस्था गटातून संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था गुरुकुंज आश्रम यांना सन्मानित करण्यात आले। यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार, व्यसनमुक्ती, रक्तदान आणि आदिवासी विकास क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे। सन 2025-26 या वर्षासाठी युवक गटात समाज प्रबोधक वेदांत मुंदाणे अमरावती, युवती गटात पूजा गुंजरकर ब्राह्मणवाडा थडी आणि संस्था गटात स्वामी विवेकानंद विचारमंच अचलपूर यांना सन्मानित करण्यात आले। अचलपूरच्या विवेकानंद विचारमंचाने आरोग्य सेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले आहे। याशिवाय अप्पर आयुक्त सुरेश वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, सहाय्यक ग्रंथपाल संचालक राजेश पाटील, सहाय्यक ग्रंथालय संचालक सूरजकुमार मडावी, अधीक्षक अभियंता मंगेश पाटील, महसूल सहाय्यक मनीषा ढोके, शिक्षिका रितू तळमळे, ग्राम महसूल अधिकारी पंकज मुंडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संजय अंबाडेकर, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या सुमेधा बारलिंगे, मंजिरी महाजन, संध्या
साऊरकर, कविता पाचघरे, पोलीस निरीक्षक निलेश गावंडे, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुडसुंदरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश श्रीनिवास, अजय मिश्रा, प्रवीण काडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय पेठे, होमगार्ड सैनिक राजेंद्र शहाकर, पोलीस हवालदार राजेश कोचे, राजीव बाहेनकर, दीपक सुंदरकर, शंकर बावनकुळे, पंकज गावंडे, उज्ज्वल सामुद्रे, सुरक्षा रक्षक शिवकुमार तायडे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल यावेळी गौरविण्यात आले। प्रारंभी विविध शासकीय विभागामार्फत परेड संचालन करण्यात आले। मंत्री श्री पाटील यांनी परेड संचालनाचे निरीक्षण केले। परेडचे संचालन परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे तसेच दुय्यम परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक श्रीधर गुडसुंदरे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन देशमुख यांनी मानले आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।